त्याला? तो एवढा त्या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये गेलेला, म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले, पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, अल्लाह अकबर, सर तन से जुदा हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये, उमेदवारांच्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे कसे फडकवले गेले. अहो, खरा विलन कोण आहे हे तरी पहिलं ओळखा. मराठी सक्ती तर आमच्या राज्यात आहेच. आम्ही मराठी नाही, आम्ही काय पाकिस्तानवरून आलोय. पण जो खरा विलन आहे त्याच्यावर तुम्ही हात वरती करून सभा घेतोय आपण, त्याला आपण प्रश्न विचारत नाही की बाबा तू कशाला अशी घाण केलीस. आज सामनामध्ये राज ठाकरेची राज साहेबांच्या सभेची बातमी आहे का? बंधुप्रेम आहे ना, फार माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ चालू आहे ना. तर आज सामन्यामध्ये का बातमी नाही राज साहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची? एवढंच बंधुप्रेम. म्हणून खरा शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. तो मातुश्रीवर बसलेला आहे. मोर्चे काढायचे असतील, हिंदी सक्तीचे कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा. कारण हिंदी सक्तीच्या नावाने तो उर्दू सक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे, हे लक्षात घ्या. सर, राज ठाकरे आपल्या भाषणात असं पण बोलले की आपल्याच पक्षाचे खासदार आहेत त्यांच्यावर टीका केली. हे टॉस कोणी उडवायचं? आपल्या पक्षाचे खासदार आहेत दुबे, यांच्यावर राज ठाकरेंनी काल टीका केली की त्यांनी जर मुंबईत पाऊल ठेवलं तर त्यांना बुडून. चुकले ना ते. आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत. आशिष शेलार साहेबांनी हाऊस मध्ये बोललेले आहेत. कोणी दुबेंचे समर्थन करत नाहीये. पण ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी नयानगर मध्ये घ्यायला पाहिजे होती. मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही. ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नयानगर मध्ये. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो, सगळेजण आपण वॅक्सिन घ्यायचो, तेव्हा नवानगर मध्ये शरिया कायदा लागू होता तिकडे. तेव्हा कोणी मास्क लावला नाही. कोरोना मानतेही नाहीये. तिथे शरिया कानून लागू आहे. मग पहिल्या नयानगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला, माझ्याकडे व्हिडिओ आले, डायरेक्ट धमकी देतात, नाही बोलेगा मराठी जो करने का करो, हम भी हात उठाएगा. मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत, हे माझा फोन कोणाकडे रे व्हाईट कलरचा, खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना द्या ना जरा, त्यांना मराठी शिकवा. दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ, थांबा. किती प्रेम आहे बघा मराठीवर. मराठी बोल के दिखा दे, नहीं बोल के दिखा सकता है किसी टोपी वाले से. अभी थप्पड़ भिंडी वेयर पे आके मार के बताए तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. हिंदी भाषा है हमारी, हिंदी ही बोलेंगे और दूसरी भाषा नहीं. हम मुसलमान होने के बाद हिंदी बात करते हैं. वो मुस्लिम भाषा हमारी, अरबी भाषा हम अरबी तो नहीं बोलते. मुसलमान रहने के बाद में आज हिंदी बोलते हैं ना. तो किसी की ताकत नहीं है कुरान के यहाँ पे हमें हमसे आठ से मराठी प्रो है, समझे नहीं? बरोबर है. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है. कुत्ता, हिंदू कुत्ते. मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार? त्या ह्यांना सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची. यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं, आमच्या देशाला हिंदू समाजाला संपवायचंय. यांना कोण बोलत नाही. नयानगर मध्ये कोण हिंदी व मराठी बोलायला लावत नाही. यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही. पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं. बोला.